ताम्हिणी घाट म्हणजे भटक्यांचा स्वर्ग, जिथे प्रत्येक विकेंडला ट्रेकर्स आणि रायडर्स आपली पहिली पसंती देतात. ताम्हिणी घाट म्हणजे निसर्गाचे नंदनवन, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नंदनवन, जो जोडतो रायगड आणि पुणे जिल्ह्याला. गणपती बाप्पा मोरया. चला. नमस्कार मित्रांनो, मी सुबोध पाटील तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी चाललो आहे एका अशा ठिकाणी, एका अशा घाटामध्ये जो की महाराष्ट्रातील अतिशय सुंदर आणि अतिशय नयनरम्य घाटांपैकी एक असा घाट म्हणजे ताम्हिणी घाट येथे. इतक्या गरमीमध्ये सुद्धा ह्या रोडला इतका छान गारवा आहे ना, एकदम भारी. मी वायझर वगैरे ओपन करून मस्त गार वारा एन्जॉय करतोय. एक नंबर. स्पीड ब्रेकर खूप आहेत जागोजागी. काय सुंदरता आहे यार, ही खरी नैसर्गिक सुंदरता आहे. आत्ता अशा मोठमोठ्या डोंगररांगा दिसायला लागल्यात, म्हणजे आपण ताम्हिणी घाटाच्या जवळ आलोत. ताम्हिणी घाट जर बघितलात ना, तर तो रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका जोडणारा घाट आहे. ताम्हिणी घाटामध्ये आलोत वाटतं आपण आता, कारण घाट चालू झालं आहे बघा ना. मस्त घाट चढलो आपण. दऱ्या आहेत साईडला. या घाटात सुद्धा खूप वेडी वाकडी वळणे आहेत, जशी आंबेनळी घाटामध्ये आहेत ना तशी. थोडा पाऊस पडला ना, ही झाडे सगळी हिरवीगार टवटवीट झाली का आणखीन सुंदर वाटेल या घाटात. अर्धा पाऊण तास झाला या घाटामध्ये मी गाडी चालवतो आहे. इथे नेटवर्कचा येण पण नाही आहे, पण या घाटाने निसर्गाचा एक वेगळाच अद्भुत आणि अप्रतिम असा रूप घेतला आहे. त्यामुळे नेटवर्क असो किंवा नसो काही फरक पडणार नाही. अशी काही ठिकाणे असतात जिथे गेल्यावर नेटवर्क असो किंवा नसो त्याने काहीच फरक पडत नाही. माकडांची पिल्ले अशी बारी बारी आहेत. कोणतरी खायला दिलं त्यानं ते खात आहेत. काहीतरी कोणतरी तेल का पेट्रोल पाडलं आहे, भीती वाटते. नेमके टर्नला आहे, ते टर्नला पडलं आहे. याला काय पडलं आहे, पाणी पडलं आहे का ऑइल पडलं आहे? वास तर पेट्रोल सारखा येतोय. हे बघा तुम्ही, काय यायला काय सुंदरता आहे बघा ना. जबरदस्त. कसले मोठमोठे डोंगर. हा. ताम्हिणी घाटामध्ये एवढे खतरनाक रायडर लोक आलेत ना भाई. कसले हुं करत गाड्याच तेवढ्या मोठ्या आहेत. त्यांच्या स्पोर्ट्स बाईक, निंजा, बेनेली, आणि कसल्या कॉर्नरिंग करून चालेल भाई. सुसाट डेंजर. का झापडी यायला भाई. तो कारवाला डायरेक्ट आलेला अंगावरती
मला थोड्या क्षणासाठी असं वाटलं का मी दुसऱ्या लेनमध्ये तर नाही ना गेलो, म्हणून मी गाडी इथं टाकली. बघतोय तर डायरेक्ट रस्त्याच्या खाली उतरणार होतो, तर तोच आलेला भाई डायरेक्ट. कसला आला खतरनाक यायला. तामिनी घाटामध्ये ना एकदम हिरवंगार वातावरण आहे, सगळी झाडी डोंगर हिरवागार झालेलं आहे. असं वाटतं का आपण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दिवाळीमध्ये आलो आहे तामिनी घाटात. इतका गारवा आहे. ॲक्च्युली मला जास्तच गारवा जाणवतो आहे, कारण उन्हामुळे जो घाम आलेला आता सगळा गार हवा लागते आतमध्ये. एक नंबर क्लायमेट इकडे यार, जबरदस्त. ताम्हिणी घाटाबद्दल विशेष काय सांगायचं झालं तर मला जास्त काही आयडिया नाही, कारण मी पहिल्यांदाच आलो आहे या घाटामध्ये. पण हा घाट सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे आणि ज्याप्रमाणे मी आता घाट फिरतो आहे ना, तर या घाटामध्ये अतिशय घनदाट जंगली रस्ते आहेत आणि त्यात थोडा रिमझिम पाऊस येऊन गेलेला असं वाटतोय. त्यामुळे इतका भारी वाटतोय ना फिरायला की एकदमच जबरदस्त. आपल्या इकडे इतका कडक ऊन आहे ना, त्या कडक उन्हामध्ये जर थोडा मनाला शांती हवी असेल, थोडा थंड वातावरण पाहिजे असं तामिनी घाटात नक्की या. 35-40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्या शहरांमध्ये आहे आणि इथे मला वाटतं 22-23 असेल. का गार हवा आहे. बघा ना किती टुरिस्ट आलेले आहेत, किती जणं आलेत फिरायला. कारही तितक्याच आहेत आणि बाईकही तितक्याच आहेत. बाईकवरती जास्तीत जास्त 2 बसतील, पण कारमध्ये 5, 6, 7 जणं मी विचार करू शकता तुम्ही. तामिनी घाटात आपण ज्या मार्गे आलो तिकडून पण रस्ता आहे आणि पुण्यामधून पण तामिनी घाटचा रस्ता आहे. बघा ना यार, काय सीन आहेत यार, जबरदस्त. एखाद्या हिल स्टेशन थंड हवेच्या ठिकाणी आल्यासारखं फील होतोय. महाबळेश्वर, माथेरान त्या टाईपचं. ॲक्च्युली माझ्यासोबत नितेश येणार होता, पण काय सुट्टी नाही ॲडजस्ट होत बोलतो आहे. वर्कलोड आहे त्यामुळे नाही जमलं त्याला यायला. तर तोही येणार होता, आपला एनटॉर्क रायडर. चला बघू, नेक्स्ट टाईम जाऊ सोबत. आता आपला नेक्स्ट टाईम कधी येतोय बघू ते. त्याला म्हटलं आपला नेक्स्ट टाईम येईल तेव्हा येईल, आता बघ काय ॲडजस्ट होत असेल तर चल. ज्या वेळेला जोरदार पाऊस चालू होतो ना, तेव्हा या घाटामधील मोठमोठे आणि असंख्य धबधबे हे पाहण्यासारखे असतात. मला असं वाटतंय की मालचेच घाटानंतर सगळ्यात जास्त धबधबे याच घाटामध्ये असतील. आज काय मला धबधबे बघायला नाही मिळालेत, पण मी ज्या प्रकारे तामिनी घाटाचे व्हिडिओ वगैरे बघितलेत ना, त्यावरून मला या घाटाचा अंदाज आला आहे की या घाटामध्ये कशा प्रकारे नयनरम्य दृश्य असतील, कशा प्रकारचे असंख्य धबधबे असतात या घाटामध्ये.
थेंब पाऊस पडायला लागला आहे. पावसाचे सावट दिसू लागलेत. जोरात नको येऊ दे म्हणजे झालं, नाहीतर मग काय आपल्याला ड्रोन वगैरे नाही उडवता येणार. ब्लॉग तर चालू होईल आपला, कारण आपला मोठं ब्लॉग सेटअप हा पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. इथून आहे ना मुळशी धरणाचा व्ह्यू एन्जॉय करू आपण. तामिनी घाटातून आलो आता. इतका शांत सुंदर आणि हिरवागार वातावरण आहे ना, खूपच सुंदर. मी कुठे घाटामध्ये थांबलोच नाही, एकदम संपूर्ण रस्ता मी एन्जॉय करत आलो आणि आता इथे थांबलो आहे. हा सीन बघा तुम्ही फक्त, एक नंबर. आता काय पाऊस पाहिजे तसा चालू नाही झाला आहे, पण नक्कीच मी प्रयत्न करेन पाऊस जेव्हा चालू होईल तेव्हा परत एकदा या घाटामध्ये येण्याचा. तर चला मग, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.